जय शंकर. नमस्कार, सुप्रभात, रामकृष्ण. मी नितीश पटेल पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आम्ही निघालो आहोत हरिहर रेंजवरला. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आम्ही पुढे आहे. आणि एक मित्र ऐश्वर्या भावकर, एक मित्र भेटणार आहे आम्हाला वाकण फाटाला, नागोठणे पाली, आणि राईड आपली चालू झाली आहे. तर बघूया आजचं जर्नी कसं होतं आहे. आम्ही सोबत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 7. आणि मंदार, थँक्यू सो मच. फ्लॅग मस्त आहे. डायरेक्टली लडाखवाला फ्लॅग आणला. थँक्यू सो मच, खूप खूप आभार. आणि सकाळचे वाजलेले आहेत 7:10. आणि बघूया एक जर्नी 6 तास जर्नी आहे. आणि ॲक्च्युली आम्ही मुंबई गोवाने जात नाही. अलिबाग, रेवदंडा, मुरुड, दिवे आगार आणि तिथून जेट्टीवरून जाणार आहे दिघी टू दिवे आगार. तो बघूया कसा होता पुढे. अरे ते रिसीट होतच नाही, माहिती आहे, कळत नाही जायला काय. मला वाटतं मोबाईलनी करायचं रिसीट. टोटल आपलं 450 किलोमीटर आहे ना. 450 आहे ना. सो फायनली टाकी फुल झाली. आम्ही 1 मिनिट तर फायनली मुंबई गोवा इथून चालू झालेलं आहे. हे आहे पनवेल आणि इथून मुंबई गोवा रोडची स्टार्ट होते. तर कर्नाळ्याची खिंड लागलेली आहे. सकाळच्या वाजलेल्या आहेत 8:15. पहिला हा रोड चांगला होता, आता अरे माकड मारामारी झाले मॅटर. जय हनुमान. मला माहिती असेल इथे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. हा जो आहे ना, हा माकडांसाठी बनवलेला ब्रिज आहे. म्हणजे ह्याच्या आधी हायवे नव्हता ना, ते लोक छोटा रोड होता, ते लोकांनी रस्त्यावर निघून करून द्यायचे. पण नंतर असे खूप ऍक्सिडेंट समोर आले, त्याच्यामुळे हा ब्रिज बांधला. गावच्या घरात जाऊ, थोडंसं फ्रेश होऊ आणि लगेच निघू.
कुठे गेला काय माहिती. फोन कर तो. अरे आला. सो फायनली आपला भाऊ आलेला आहे आणि ही त्याची BMW 1250cc बॅग लावली प्रॉपर. भेटूया जर आपण त्याला. भाऊ सकाळी 7ला निघालो आणि 9ला 9:15 माझ्या गावात पोहोचलो. ब्रो कडाक. चलो हे पटकन गावामध्ये जाऊया. इथून एंट्री आहे आणि मग थोडं फ्रेश होऊया आणि मग निघूया. तर गावामध्ये एंट्री मारलेली आहे आणि थोडं फ्रेश होऊया आणि मग निघूया. सचिन मामा इथे लावूया. सो फायनली आपलं घर आलेलं आहे आफ्टर लॉंग टाइम. राहुल चाबी नाही काढली चालेल. हा डॉगी बसलाय एकदम मस्त निवांत. अरे बस. थँक्यू. हरिहरेश्वरला चाललोय. एक 5-10 मिनिटं थांबतो आणि लगेच निघतो. ठीक आहे. फायनली फणसाड अभयारण्याला एंट्री मारलेली आहे. सो ॲक्च्युली आम्ही हायवेची राईड न करता आम्ही कोस्टल राईड करणार आहे. पहिलं इथून देवदंडा, मुरुडवरून दिघी बंदर, राजापूरनंतर दिघी आणि दिघीनंतर मग तिथून दिव्यागारला जाणार आहे जेट्टीनी आणि दिव्यागारवरून मग श्रीवर्धन आणि हरिहरे. सो हे आहे फणसाड अभयारण्य. हा रोड डायरेक्ट निघतो मुरुडला आणि त्या रोडची खासियत अशी आहे की ते छोटे मोठे प्राणी आढळतात पण ते रात्रीचा रोड खूप रिस्की आहे आणि रिस्की पण आहे. रात्रीच्या रोडला आहे अवॉइड करा. थांबलेले अभय आणि ऐश्वर्या. तो अभयारण्य इथे समाप्त झालेला आहे. ॲक्च्युली इथे राहायला ना यांचे कॉटेजेस पण आहेत. हा नाही थांब एक मिनिट थांब. आपल्याला ना मॅप चेक करतो. हा बरोबर एक धरा बरोबर. चलो चल रे.
9:30 सुरू हा गावाला आलो, थोड्या वेळ थांबलो आणि नंतर 9:30 ते 11, 11:15 मनसाड अभयारण्यामार्गे मुरुडला आलेलो आहे. आणि आता इथून कोस्टल राईड चालू होईल. आणि खड्डे खड्डे हा कुठे गेलाय? हा जाऊया ना. चालू आहे रेकॉर्डिंग. तू आवारा हो तू है सितारा. मित्रा मित्रा बॉल बघू ना. बॉल खेळ ना बॅटिंग कर ना. कुठे करतोय बॅट? रेकॉर्डिंग झालं. सो आम्ही आता आलेलो आहे आगरदांडा गावात देखी बंदरावर. इथून ही बाईक मोठीकडे टाकायची आणि तिथून डायरेक्ट जायचं श्रीवर्धन. सो बघूया जेट्टी बोट कशा अवेलेबल आहेत, काय फेअर आहेत काय माहिती नाही. फक्त असंच ऑनलाईन बघितलं आणि आलो. बोट लागलेली असावी. 2चं टायमिंग दिलेलं. तो हे आहे तिकीट. 3 मोटरसायकल विथ ड्रायव्हर. बोट बाईकचे 50 रुपये पर पर्सन आणि माणसांचे 5 रुपये. वा, टोटल 165. सही आहे.
सॉरी सॉरी. वरती आपण हा जो बंदर बघतोय निघून फक्त 10 ते 15 मिनिटं झालेत आणि ह्या बंदराचं नाव आहे आगारदांडा आणि फक्त 15 मिनिटं झालेली आहेत. आणि जर तुम्ही समोर बघितलं तर समोर दिघी बंदर 10 ते 15 मिनिटांमध्ये टच होणार, म्हणजे एक 30 ते 35 किलोमीटरचा रूट सेव्ह होतो आणि बोटीने जाता येतं. तर ही याची बोटची खासियत आहे आगारदांडा टू दिघी. आणि प्राईस पण एकदम कमी आहे, त्याच्यामुळे बोटीने ट्रॅव्हल केलेलं खूप मस्त आहे, मजा येते आणि एक वेगळा अनुभवसुद्धा भेटतो. Hello, how are you? Hello, how are you? Good luck, all the best. Thank you. Bye. तर फायनली आपण आलेलो आहोत आरावी बीच पॉईंटला आणि हा बीच पॉईंट श्रीवर्धनपासून एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर असावा. रील्समध्ये बऱ्याच वेळा बघितलेलं आणि गुगल मॅपवर पण बघितलं. ठरवलेलं की ह्या पॉईंटला जाऊन यायचं, थोडं शूट बीट करायचं आणि मग ऑफ टू हरिहरेश्वर. हा बघा पॉईंट तुमच्या समोर आहे आणि कडक ऊन पडलेलं आहे, पण क्लायमेट चिल्ड आहे, इतकं काय वाटत नाही आहे. पावसाळ्यात तर काय व्ह्यू येईल यार, परत यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये. वाव, सुपर, क्या बात है. कोस्टल राईड पण दिसते, एकदम भारी वाटते. पावसाळ्यात काय सीन येईल यार, शेट खतरनाक. तर आरावी बीच पॉईंटचे शॉर्ट्स घेतलेत, चांगलं वाटलं, लोकेशन एकदम सही आहे. तर आता कोस्टल राईडचा आनंद घेऊ आणि ही आहे आरावी बीचची कोस्टल राईड. पुढे बीच तर एकदम जबरदस्त आहे, म्हणजे व्हाईट सँड बीच. आपण ह्याच्यामध्ये बघितलं असेल, एका रीलमध्ये मी पॉंडिचेरीची सीफेस बघितलेला, त्याच्यासारखंच एकदम आहे. आपण डायरेक्ट अनुभव गेल्यावरती आपण परत एकदा व्हिडिओज घेऊ, बघूया. माहेरला जाते हो नखवा, कोईच्या खोवाला कोकण दाखवा. माहेरला जाते हो नखवा, कोईच्या खोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी होई, काळजात
डोळ्यात त्यांच्या भरली शहाळी. वा काय बीच आहे यार, जबरदस्त, सुपर. येस मी मगाशी ह्याच लोकेशनबद्दल बोलत होतो. मी एक पॉंडिचेरीची रील्स बघितलेली आणि सेम मला ह्या आरावी बीचची रील वाटते. म्हणजे मला तर सेम पॉंडिचेरीच वाटते. असं वाटतं मी पॉंडिचेरीला आलो आहे. म्हणजे एका रीलमध्ये बघितलेलं मी, सी फेस आहे आणि एक रोड आहे आणि बाजूला घरं वगैरे आहेत एकदम मस्त. खरं म्हणजे हा मला तर असं वाटतं की हा रोड रॅश गेम आहे ना, त्यातली 5वी लेवल आहे तो जरा सीन वाटतोय. राईट साईडला समुद्र आणि रोड आणि या साईडला घरं वगैरे आहेत. सेम रोड रॅशचा फील येतोय, पण मस्त लोकेशन आहे यार, खूप भारी. तर फायनली मित्रांनो, हरिहरेश्वरची एंट्री आणि हरिहरेश्वरचा गेट आलेला आहे आणि आता डोळ्याचं पारणं फिरणारं दृश्य आपल्यासमोर येणार आहे. म्हणजे आपण पोचणार आहोत हरिहरेश्वर ज्योतिर्लिंगाला. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी नाही आहे, पण हे 108 ज्योतिर्लिंगांपैकीचं हे ठिकाण आहे, ज्याचा इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. पण आता सध्या तरी मंदिराजवळ जाऊ, मंदिर कसं आहे ते बघू आणि मग हॉटेलवर येऊ, फ्रेश होऊ आणि मग परत संध्याकाळी फ्रेश होऊन मंदिरात जाऊ. उद्या सकाळी जाऊ, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. संध्याकाळी बीचवर फोटोशूट करू, थोडं हरिहरेश्वर एक्सप्लोअर करू. तर फायनली हरिहरेश्वरमध्ये एंट्री मारलेली आहे. इथून 1 किलोमीटरवर असावं आणि मागे 2-3 वेळा येऊन गेलो, पण ते खूप वर्षापूर्वी येऊन गेले. आता तर चित्र खूप बदललं आहे, म्हणजे बिल्डिंग्स, घरं खूप वाढलीत. तर बघूया मंदिराचं एंट्रन्स कसं आहे ते बघूया आणि मग ज्याच्यासाठी आलो आहे ते बघूया. आणि फायनली मंदिर समोर आलेलं आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूला लगेच बीच आहे. तर हे आहे मंदिराचं एंट्रन्स आणि इथे समोर राईट साईडला बीच आहे. तर मग घरी जाऊ, हॉटेलवर फ्रेश होऊ मस्तपैकी आणि मग परत संध्याकाळी मंदिराजवळ येऊ, मंदिरामध्ये येऊ आणि हरिहरेश्वर एक्सप्लोअर करू. तर फायनली आपलं हॉटेल आलेलं आहे आणि मोटो व्लॉग इथे आपण थांबवूया आणि हरिहरेश्वर मंदिर पार्ट 2मध्ये एक्सप्लोअर करूया. तर माझा मोटो व्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय चुकीचं असेल तर नक्की फीडबॅक द्या. व्हॉट्सअप करा, इंस्टाग्राम करा. थँक्यू सो मच. तो वेगळा, हा वेगळा वेगळं आहे काय तो? नमस्कार, सुप्रभात, रामकृष्ण हरी. सकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि आम्ही निघालो आहे दर्शनाला. कालचं ट्रॅव्हलिंग थोडंसं हेक्टिक होतं, ऊन होतं, पण कालची राईड, कोस्टल राईड मस्त झाली. सो आत्ता आम्ही निघालो आहोत. सोबत आहे ऐश्वर्या, अमय आणि मी. आम्ही निघालो आहोत दर्शनाला, ज्यासाठी आलो आहे. पहिलं दर्शन घेऊ. शिव मंदिरात जाताना पहिलं बाजूला काळभैरव टेम्पल आहे, तिथे जाऊ. नंतर शिव मंदिरात जाऊ. नंतर मागे ॲक्च्युली मंदिराचं दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा मारायची असते, पण शिव मंदिराला